आकडा लिहिलेलाच होता की 6 धावा होणार आणि 6 धावेचा फटका मला वाटतं दिनेशसाठी नतमस्तक व्हायला लावणार गोलंदाजासाठी. तर गोलंदाज हा थोडासा कमनशिबी ठरतोय असं नक्कीच वाटतंय. सलग 5 षटकार झालेत. आता दिनेश गावकर दर्शन बांदेकरचं विक्रम मोडतोय काय बघायचंय की काय डिफेन्स खेळतोय काय बघायचंय. आमचा मान्यता प्राप्त खेळाडू दर्शन, वा दर्शनचं नाव घ्यावं तेवढं कमी आहे. तर आता हा दिनेश काय करतो, डिफेन्स खेळतो का षटकार मात्र सलग षटकार सावधात काय आणि षटकार. आता मात्र मला वाटतं षटकार. काय बोलायचं दिनेशसाठी हेच काही कळत नाहीये. चेंडूवरती येणाऱ्या चेंडूवरती स्टिकर मारला जातोय तो सलग 6 षटकार, सलग 6 षटकार मारणारा हा दिनेश गावकर या स्पर्धेमधला या टुर्नामेंटचा पहिला खेळाडू ठरतोय. 7 मारला जातोय तो सलग 6 षटकार, सलग 6 षटकार मारणारा हा दिनेश गावकर या स्पर्धेमधला या टुर्नामेंटचा पहिला खेळाडू ठरतोय. 7, 8, 9, 10, 11, 12 काय होतं ते बघायचंय. गुणलेखन करणारे हैराण होत आहेत. आकडा कसा लिहायचा. पुढचा चेंडू दिनेशसाठी हा कुठे पाहिजे. हा षटकार असणार यात शंका नाहीये. मला वाटतं मी 6 धावा बोलूनच मी संघाची धावसंख्या होती ती 4 षटकाच्या नंतर 85 बिनबाद 85.